सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? एकदम मजेत. हे खरं आहे, मी पण आनंदी, कारण मी बिझी आहे थोडा. तुमचं चालू दे. एकदम कुरकुरीत हा पापलेट फ्राय तयार होतो आणि अस्सल रंजिताच्या हातचा हा पापलेट फ्राय आहे. मस्त दाबून दाबून भरून त्याचा मसाला घरी केला आहे, त्याचं कोटिंग घरी केलं आहे आणि तुम्ही बघू शकाल काय कमाल दिसतो हा पापलेट फ्राय. जबरदस्त लागतो चवीला. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज मस्त अशी सी फूड स्पेशलमध्ये माशांची रेसिपी बनवणार आहोत, मच्छी बनवणार आहोत. पण ही मच्छी बनवण्यासाठी ना स्पेशल आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत. त्यांची काय ओळख करून द्यायची गरज नाही आहे. सकाळ सकाळ शुभ सकाळ इतक्या प्रेमाने त्या सगळ्यांची सकाळ गोड करतात आणि फूडसाठी तर त्या क्रेझी आहेत. अख्ख्या जगभर म्हणलं तरी, दुबई म्हणू नका, थायलंड म्हणू नका, बँकॉक म्हणू नका, भारत सोडूनही परदेशाही तर त्यांच्यासारख्या वाऱ्या चालू असतात फक्त खाण्यासाठी. अशा आपल्या लाडक्या क्रेझी फूडी रंजिता इथे आलेल्या आहेत. हाय रंजिता. हाय ताई, कशी आहे? एकदम छान. आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. मनापासून धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं. आणि ही संधी नाही, ही खरं संधी मी अशी ओरबाडून घेतलेली आहे माझ्यासाठी. कारण काय ना, मी एकतर रंजिताचे व्लॉग बघतेच. रंजिता जाते काय, माझ्याकडे आल्यावर मी काही बनवणार नाही आणि रंजिताकडून करून घेणार. कारण मंगेश म्हणजे माझा जो नवरा आहे तो अस्सल नॉनव्हेज प्रेमी आहे आणि मग दुसरं कोण जास्त बेटर कुक करू शकेल रंजिता शिवाय. रंजिता. पण मला खरंच मनापासून खूप जास्त आनंद होतोय, कारण मधुराताईंच्या बऱ्याचशा रेसिपी मी स्वतः बनवलेल्या आहेत, ज्या मी मधुराताईंना बघायचे आणि म्हणजे किती छान बनवतात. आणि ना मला स्पेशली त्यांचं ना बोलणं आवडतं. इतकं गोड, इतकं नम्रपणे, खूपच जास्त. म्हणजे मी माझ्या मिस्टरांनी बोलायचे किती छान बोलतात ना, त्यांचा आवाज किती नाजूक आहे ना. एवढा आवाज नाजूक माझा निघेल नाही, ते शक्य नाही आहे माझ्याने. आणि इतक्या छान छान त्यांच्या रेसिपी असतात म्हणजे, आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने असतात. आणि तेच मी पण अंमलात आणलं. म्हटलं की नाही, आपणही जेव्हा कुणाला कधी रेसिपी दाखवायची तर ती अगदी साधी सोपी असेल, जी पटकन आपल्या गृहिणीला कळेल. पण तेच आहे ना, म्हणजे आपल्या खाद्य संस्कृतीचं तेच खूप छान वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता हा आपण पॉम्फ्रेट फ्राय करतोय, हा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातही वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. बरोबर. येस. सो आज आपण रंजिताच्या पद्धतीने करणार आहोत. चला मग सुरुवात करूया का मंडळी? येस ताई, मग तू आज खाणार ना पण पॉपलेट? तू बनव आणि खायला पण बस सोबत फॅमिलीच्या. नवरा खुश झाला तरी बास. नक्की, दादा नक्कीच खुश होते. येस. कारण आपल्या काय होतं, मी खात नाही त्यामुळे त्यांना कंपनी द्यायला कोणी नसतं. त्यामुळे मला कोणी मिळालं ना असं अस्सल नॉनव्हेज प्रेमी की त्यांना बोलवते आणि बसा म्हणते आता खा. म्हणजे बरोबर आहे ना, एकदम. आणि पर्सन मिळालेलं आहे आणि म्हणजे सीझन पण काय परफेक्ट आहे, आषाढ. हो. चला तर मग मस्त जय्यत तयारी झालेली आहे. ताई, आता रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर एकदा आपण सकाळ सकाळ शुभ सकाळ बोलूया का? अरे क्या बात आहे. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? एकदम मजेत. मस्त भरलेले पापलेट बनवण्यासाठी आपण घेतलेले 6 पीस पॉम्पलेट मध्यम आकाराचे घेतलेले आहेत. अच्छा. कोथिंबीर मस्त छान हिरवीगार आहे की, बारीक रवा, तांदळाचं पीठ, घरगुती लाल तिखट मसाला, हळद, कोकम हा आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला आहे, म्हणजे तो त्याचा रस जो आहे आपण प्रॉपर त्यावेळेस काढू शकू. लसूण, सुका खोबऱ्या, पोपटी मिरची, मीठ, काळी मिरी, आलं. क्या बात आहे. म्हणजे बेसिक साहित्य आहे जे घरात इझिली अवेलेबल होतं. हो हो. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण ना मॅरिनेट करून ठेवायचे आहेत मासे. तर त्यासाठीचं जे लागणारं वाटण आहे ना ते बनवूया. आधी आपण टाकणार आहोत कोथिंबीर, आलं थोडं आणि पोपटी मिरची. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल. तर आता हे ओबडधोबड वाटलं गेलं, छान सरसरीत झालं पाहिजे, म्हणजे ते स्टफिंग बसलं पाहिजे. मग थोडंसं पाणी, पण खूपही पातळ नाही, नाहीतर ते बाहेर येईल स्टफिंग. मॅरिनेट करण्यासाठी करतो हे वाटण. वा, काय सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त असं चटणी सारखं अगदी टेक्स्चर असं हवं आपल्याला एकदम मस्त. कमाल.
एकदम बहारदार आपण म्हणतो ना तसं झालंय ते एकदम. आणि मस्त मिरचीचा असं छान सुगंध आलेला आहे वाटणाचा. यातला थोडा ठेचा मी ठेवणार आहे मला नंतर जेवणासाठी. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता ह्याला कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आपण ऑलरेडी हे पापलेट चांगले साफ करून घेतले. म्हणजे विकत आणतानाच ते सगळं त्याचे पंखे वगैरे आणि शेपूट वगैरे ते सगळं क्लीन करून आणलं. आणि हा जो तोंडाकडचा पोर्शन आहे हाही कट करून त्यांनी आतलं सगळं क्लीन केलेलं आहे. आता आपण ह्याला कट करूया भरण्यासाठी. सो भारतात राहण्याचा ना हा एक फायदा आहे. हे सगळं तुम्हाला दुकानातून करून मिळतं. जेव्हा मी अमेरिकेत राहायचं ना तेव्हा तिथे ही फॅसिलिटी नव्हती अजिबात नाही. मला सगळं घरी करावं लागायचं. इव्हन आपण ना आपल्या ज्या कोणीताई असतात ना त्यांना जर सांगितलं ना की आम्हाला भरलेले पापलेट बनवायचे आहेत तर आम्हाला तसे कट करून द्या तर त्याही कट करून देतात. अच्छा. आता यामध्ये आपल्याला व्यवस्थित जे सारण आहे ते भरता येईल. मसाला व्यवस्थित यामध्ये भरता येईल. आता असेच सगळे कट करून घ्यायचे. वा, बहारदार असं वाटण आपलं तयार आहे. मस्त सुवास तरवळतोय. आता हे हिरवं वाटण आणि ताजं वाटण असलं ना की अजून छान चव येते. म्हणजे आमच्या घरी काय ना नॉनव्हेज असेल ना तर हिरव्या वाटणामध्येच केलं जातं. मासे आमच्याकडे शक्यतो या हिरव्या वाटणामध्येच केलं जातं. आपल्याला आता हळद हवी आहे थोडीशी, लाल तिखट, कमी तिखट असेल तर मग जास्त वापरू शकता बरं का. कोकम आहे जे पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं तर त्याचं मी मॅश करून घेतलं. त्याचं फक्त आपण पाणी घेतो. त्याचं फक्त पाणी घ्यायचं थोडंसंच, नाहीतर मग जास्त पाणी घेऊ. आणि कोकमचं आगळ वापरलं तरी चालेल. कोकमचा आगळ नाहीतर तुम्ही लिंबूही वापरू शकता. आणि मला वाटतं त्याचा जो वास आहे टिपिकल तो कमी व्हायला पण मदत होते ना काही आंबट घातलं की. बघा पापलेटला असे आपण कापही केलेले आहेत. असे व्यवस्थित लावून घ्यायचं चारी बाजूने. मासे प्लीज. मला काय मजा येते. कोणीतरी दुसरं येऊन कुकिंग करत असेल ना. त्यात मासे तयार होत आहेत. हो. आता हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं. किती वेळ? 10 मिनिटं 15 मिनिटं आणि अर्धा तास ठेवलं तर अजून छान. किती चांगली चव ते मसाले छान मुरतात ना माशांमध्ये. पण मासे मला वाटतं की मासेच हा एक असा प्रकार आहे की ज्याला कमीत कमी वेळ मॅरिनेट केलं तरी चालतं. हो. आता आपण त्यामध्ये भरण्यासाठी जे आपण वाटण करणार आहोत ना ते करून घेऊया. हे आपण मिक्सरमध्ये पण करू शकतो पण आपण जे ठेचून करतो ना ते अजून छान चव येते. त्याला थोडंसं दाणेदार लागलं पाहिजे ते. आलं, कोथिंबीर, लसूण, आलं आणि काळी मिरी, मिरची आणि अख्खी काळी मिरी. आहा, काय मस्त सुवास तरवळतोय. यातलाही थोडं ठेवणार आहे मी खातो. खूप छान. रंग पण कमाल आलेला आहे. पोपटी मिरची वापरली आहे त्याचा रंग खरंच खूप सुरेख येतोय. वा, कमाल. आता हे सुका खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. हलका असा थोडा ब्राऊन रंग आला पाहिजे याला. खरपूस असं भाजून घ्यायचं. ताई तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा पहिली रेसिपी कोणती बनवलेली? भरलं वांग बनवलेलं. काय होतं सगळ्यांचे रिॲक्शन? ॲक्च्युली मी पहिली रेसिपी पोस्ट केली होती 2009ला. त्यामुळे पहिली रिॲक्शन येईपर्यंत मला बरीच वाट बघावी लागली होती. तेव्हा फार असं काही पॉप्युलर नव्हतं त्यामुळे मला वाटतं पहिली कमेंटही मला 1 आठवड्यानंतर आली होती. अच्छा. हो, वेळ लागला होता. म्हणजे बरीच वाट पाहावी लागली होती. आणि आता कसं वाटतंय? आता छान वाटतं. आता तर व्हिडिओ येताच हजारोने लाखोने कमेंट असतात. तुमची आता ताई जी सिरीज चालू आहे ना ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या
प्रांतातल्या नाही आपल्या राज्यातल्या महिला येतात आणि छान छान रेसिपी वेगवेगळी बनवून दाखवतात. त्यामधूनही बरंच काही शिकायला मिळतं. खूप. आणि तो ॲक्च्युली माझा स्वअभ्यासाचा भाग आहे असं मी म्हणेल, की मलाच जास्त त्यातून नवनवीन पदार्थ कळतात आणि माहिती मिळते. अच्छा. आणि मग त्यानिमित्ताने सगळ्यांपर्यंत पोचतातही. म्हणजे आता हे पापलेट मी जे करते ते अगदी वेगळ्याच पद्धतीने करते आणि ही पद्धत खूप वेगळी आहे. हे किती छान छान गोष्टी शिकायला मिळतात. असं प्रत्येक 5 ते 10 किलोमीटरवरती पाण्याची चव बदलते, भाषा बदलते, त्या बनवण्याची जेवण बनवण्याची अगदी पद्धतही बनवते, अगदी फोडणी देण्यापासून सगळ्याच गोष्टी. म्हणजे असं म्हणतात की दर कोसावर भाषा बदलते तशी खाद्य संस्कृतीही बदलते बदलत असते. बरोबर. आणि जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. सो रंजिता पालघर मधून आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की कोकण म्हणजे फक्त तळ कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर तसं नाही. तळ कोकणापासून ते पालघर पर्यंत कोकण किनारपट्टी आहे. बरोबर. आणि तिथेही म्हणजे तळ कोकणातला फिश फ्राय करायची पद्धत वेगळी असणार आणि पालघरची अगदीच वेगळी असणार. बरोबर, अगदी बरोबर. आणि असं पण होतं की अरे तुम्ही रोज मासे कसे काय खाऊ शकता, असे मलाही बहुतेक वेळा प्रश्न येतात. मला म्हणते की आम्ही समुद्र किनारी राहणारी माणसं. बरोबर आहे. जिथे जे पिकतं ते तिथे शिजतं. आता कोल्हापुरामध्ये रोज आणि मटण खाल्लं जातं आणि पचतं आणि पचतं. अगदी बरोबर. बघा छान खरपूस भाजलं गेलं आहे, एकदम एकसारखा रंग आलाय ना. आता आपण हे काढून घेऊया. यामध्येच ठेवतो ते अजून खरपूस होत, अजून रंग त्याचा बदलत जाईल. चला आता हे भाजलेलं खोबरं आपला हा ठेचा टाकून घेऊया. मला थोडा हवाय का? हो ठीक आहे, परत करून देईन. ओके. हे मिक्स करून घ्यायचं हा पूर्ण असा. आणि यामध्ये थोडंसं भाजलेलं तांदळाचं पीठ. हा, हे पीठ भाजून घेतलेलं आहे. हे यामध्ये टाकायचं आहे थोडं. आणि मीठ चवीप्रमाणे. तुम्हाला कसं चवीला हवं तसं तुम्ही ते मीठ त्यामध्ये टाकू शकता. आता काय? आणि थोडंसं ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचा, थोडीशी आंबट तिखट चव अशी लागेल. इव्हन आगळ घातलं तरी चालेल ना? हा, आगळ हे चालेल. हे बघा छान झालं मिक्स. आता हे आपल्याला भरायचं आहे. ही खरंच खूप वेगळी पद्धत आहे आणि चवीला पण खूप छान लागते. हा ताई, आता काय तुम्ही खात नाहीत, आपण पुढच्या वेळेस व्हेज फिश फ्राय शिकून माझ्यासाठी यायचंय. बिना फिशचा फिश फ्राय. ठीक आहे. जसं सुरमई फ्राय केलं होतं आणि ते ना पनीर फ्राय आपण सुरमई सारखं करू शकतो तसं. तुमची सुरुवात कशी झाली रंजिता? असे आयडिया कुठून सुचली? रेसिपी पासून सुरुवात नाही झाली. हा, मला माहिती वेगळं असं व्लॉग वगैरे आपण व्लॉग वगैरे करायचो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कसं करायचो ना की आपल्या आजूबाजूला जे छान छान खाण्याची ठिकाणं आहेत तर तिथून आपण सुरुवात केली. जसं कोणाची छोटीशी गाडी असेल, वडापाव किंवा काही असेल तर ती आणि आमच्या गावातल्या गावात मी दाखवायचे. तर पालघर गाव काही खूप असं मोठं नाही आहे, तर गावातल्या गावात आम्ही असं सगळं दाखवायचे. आणि त्याच्यानंतर आमच्या इकडे जसं आदिवासी पाडा जास्त आहेत तर मग त्यांच्याकडे जायचं, त्यांची खाद्य संस्कृती दाखवायची ती काय आहे. तर आमच्याकडे खेड्यापाड्यातले सगळेच ओळखतात मला, कारण की त्यांच्यामध्ये बसून त्यांचे पदार्थाचे जेवण म्हणजे आम्ही बनवून ते खायला तिथे त्यांच्या सोबत बसलोय. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही ही आपल्यातली आहे, बाहेरचं कोण नाही. त्याच्यामुळे ते खूप एक छान वाटतं. आणि छोटे छोटे जे आपण स्टॉल आहेत ते तर कव्हर करता करता आपण 5 स्टार हॉटेल्स वगैरे हे देखील कव्हर केले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला. आणि मला आठवतं की माझे काहीतरी फक्त 5,000 सबस्क्रायबर होते आणि माझा सगळ्यात जास्त चाललेला व्हिडिओ होता तो म्हणजे आदिवासी पाड्यामधला. हा, तो तेव्हा 1,00,000 व्ह्यूज गेले होते. तर मला असं खूप छान वाटलं होतं आणि मला त्याचे एवढ्या भरभरून कमेंट येत होत्या ना की अरे किती छान जेवण बनवण्याची पद्धत, किती छान. आणि त्यांच्या त्या गावामध्ये भरपूर मदतही पोहोचली. तर हे सगळं लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे, आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचल्यामुळे काय त्यांना ती मदतही पोहोचली. तर ते पण एक समाधान मिळालं की चला आपल्यामुळे मुलांनाही काही मिळालं. बरोबर. आणि आजही मी त्या पाड्यांमध्ये जाते, काही असं दिवाळी, दसरा, काही असं सण असले की आपण त्यांच्यासोबत साजरे करतो. त्यांना काही लागलं मदत की लगेच ते अगदी आपुलकीने येऊन सांगतात. ते कसं नातं झालं आता त्यांच्या सगळ्यांच्या सोबत तयार. आणि अशी झाली सुरुवात. त्यानंतर काय लॉकडाऊन लागलं. आता लॉकडाऊनमध्ये तुम्ही बाहेर निघू शकत नाही. मग मी आईंना विचारलं आता काय करायला पाहिजे. मग आमच्या आईंनी सांगितलं मी तुला छान छान रेसिपी शिकवते. म्हणजे त्यांनी सुरुवात केली रेसिपी दाखवायला. आणि नंतर मग मी दाखवायला लागले. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या छान छान रेसिपी आम्ही लॉकडाऊनची मजा घ्यायचो. मधुराताई जे जे काही बनवून दाखवायचे ना ते आम्ही घरी बनवायचो अशा मस्त मोठ्या मोठ्या पातेल्यामध्ये. आणि लॉकडाऊन तसं म्हणाल तर
दुःखद होता पण खूप मजा पण आली. हो हो हो. तर सगळे छान कोटिंग झालेलं आहे, स्टफ झालेलं आहे, मॅरिनेट झाले, ऑल सेट. आता फ्राय ओके. फ्राय करण्यासाठी आपण घेतलेला आहे हा बारीक रवा, थोडासा मसाला, तांदळाचं पीठ. अच्छा हे तुम्ही भाजून घेतलेलं नसेल तरी चालेल. हा अच्छा, कोटिंगला चालू शकतो. कोटिंगसाठी चालू शकतो. मीठ. आणि मीठ चवीपुरती. चला हे पण छान झाले मिश्रण एकत्र. आता हे कोट करून घे. कोट करून घेणार आपण याला आता. पण हे इन जनरल ठेवत नाही कोट करून, हे असंच घोळवायचं आणि लगेच तेलात सोडायचं. तेलात सोडायचं ते. फक्त हे तुम्हाला दिसायला छान दिसावं म्हणून हे आम्ही करतोय, पण नंतर जी प्रोसेस करणार ती घोळवणार डायरेक्ट तेलात सोडणार. तेलात सोडायचं. वा, काय कमाल दिसतंय, हे जबरदस्त दिसतंय. आजपासून मग सुरुवात करणार आहेस का खायला? हा ठेचा ठेवलाय ना मी. ठेचा ठेवलायस ना. चला आपण फ्राय करायला घेऊया आता छान मासे. तेल पण तापलेलं आहे, रवा लावून ठेवलेला आहे. आणि मला वाटतं तेल कडकडीत तापलेलं हवं, नाहीतर मग त्याचं कोटिंग सुटतं. त्यामुळे चांगलं तेल तापलेलं असलं पाहिजे. आपलं पॉम्पलेट जात आहे आता तेलामध्ये. तर एक बाजू झाल्यावर हा उलटवून घेतला छानपैकी. आणि तेल आपलं चांगलं तापलं होतं म्हणून त्याचं कव्हर जे आहे ना आणि वरचा मसाला व्यवस्थित लागूनच राहिले बघा. आणि रंगही सुरेख आलेला. मस्त छान रंग आलेला आहे. आणि तवा ना म्हणजे भरलेल्या पापलेटसाठी जरासा खोलगट घ्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित चारी बाजूने तेल लागतं त्याला. आणि थोडा तो भरला आहे ना, त्यामुळे मध्यभागी फुगलाय. त्यामुळे हे असं दोन्ही बाजू उचलून कडा पण छान तळून घे. छान सुगंध सुटलेला आहे. कमाल. हा हो, तर एका बाजूला आपण दुसरं टाकूया. टाकू. आणि तेल छान गरम झालंय ना, त्यामुळे अजिबात त्याचं कोटिंग सुटलेलं नाही सुटणार. आणि हे असं तव्याच्या एका बाजूला ठेवलं ना, त्यामुळे तो जास्त कुरकुरीत व्हायला मदत होते. कुरकुरीत व्हायला मदत होते. मी तर काय करते ना, घरी असली ना तर मस्त 2 तवे ठेवते, स्लो गॅसवर एक फास्ट गॅसवर. त्याच्यावरती तेलातून केले का मग त्याच्यावरती तेलच नाही टाकत, मग हेच तेल त्याला तिकडे सुटतं ना. बरोबर. मग तेलही थोडंसं कमी होत जातं. बाहेरपर्यंत आज छान सुगंध गेलेला आहे माशांचा. आणि या घरी राहायला आल्यापासून आहे ना, मी पहिल्यांदा बनवलेलं आहे. अच्छा. फिश. बाकी नॉनव्हेजच्या रेसिपीज झाल्यात, पण फिशची ही पहिली रेसिपी. अच्छा. मी येणार होती ना म्हणून थांबवतात ना तुम्ही काही. हो. रंजिता आली, मासे रंजिता जास्त खाते ना, मग रंजिता आली का मगच नाही बनवणार. आणि मुख्य म्हणजे ना, आपल्या व्ह्युअर्स पर्यंत हे छान छान रेसिपीज येस जातात. चला, कमाल दिसते. वा, कमाल दिसतोय. दोनही झालेले आहेत आणि असंच आम्ही सगळे तळून घेतोय. पण आता हे टेस्ट करण्यासाठी कुणाला बोलवायचं? मी काय सांगत असते, म्हणजे नवरा काय करतो तर नवरा टेस्टर आहे, कारण ते ऑफिसमध्ये टेस्टिंग करतात आणि घरी पण टेस्टिंग करतात. एक्सक्लुझिव्ह पर्सन. एक्सक्लुझिव्ह सगळ्या व्हिडिओमध्ये नसतात ते. एक्सक्लुझिव्ह म्हणजे एक्सक्लुझिव्हिटी क्लॉज असतो ना, तोही नवऱ्याच्या बाबतीत आहे. काही एक्सक्लुझिव्ह गेस्टसाठी ते आज येणार आहेत. आणि चला, आता रंजितासाठी स्पेशली टेस्टिंग सिरीज आहे आज. आणि मी काय म्हणत असते की मंगेश ना ऑफिसमध्ये हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्यामुळे ऑफिसमध्येही टेस्टिंग करतात, QC करतात, आणि घरी पण टेस्टिंग आणि QCच करतात. एक्सक्लुझिव्ह पर्सन आमच्या सोबत आहेत. कसा केलाय, भरलाय का असाच केलाय? म्हणजे नाही भरलेला केलेला आहे. मी नेहमी मधुराच्या हातचा खातात आहे. ठीक आहे. कशी याच एकदम छान झालेली आहे. स्टफिंग छान झालेलं आहे, टेस्टलाही छान लागतोय. अजून एक ट्राय करतो. खूप छान. आवडला? एक नंबर. म्हणजे तुम्ही पास केलं म्हणजे सगळेजण पास. कमाल दिसतोय फिश फ्राय. पण आता मला माझ्या वाटणीलाच ठेचा आलेला आहे.
त्यातलं जे स्टफिंग आहे ते मी खाणार आहे. पण नेक्स्ट टाइम रंजिता व्हेज बिना फिशचा फिश फ्राय करणार आहे. नक्की, हे मी नक्की प्रयत्न करेन. बिना फिशची फिश फ्राय कशी करायची आहे आणि ते मी खास ताईसाठी शिकणार, होय ना. सो थँक्यू सो मच रंजिता. आज अगदी पालघरवरून ट्रॅव्हल करून इथे येऊन इतकी सुंदर रेसिपी दाखवल्याबद्दल आणि कमाल दिसतोय फिश फ्राय. थँक्यू सो मच. ताई, मी पण तुला मनापासून धन्यवाद बोलेन की मला खूप आनंद होते की आज मी तुझ्यासोबत आहे, तुमच्या प्लॅटफॉर्मवरती, आणि तुमच्या सगळ्यांशी गप्पा करते आणि छान मस्त अशी रेसिपी दाखवली आणि दादांना आवडलेली आहे ही रेसिपी. हे खूप बघून छान वाटलं. हे खरं आहे, मी पण आनंदी आहे कारण मी बिझी आहे थोडा. तुमचं चालू दे. मनापासून आवडली आहे रेसिपी ना. हो हो, खूप छान. खूप छान. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.